नमस्कार. आपण गीता आणि ज्ञानेश्वरी बघत आहोत. आज 23 ते 27 हे पाचही श्लोक बघणार आहोत, कारण की हा प्रश्न बरेचदा स्वामीजींना आणि बऱ्याचशा योग्यांना आणि साधू संतांना विचारलेला प्रश्न आहे की काय खरंच भीष्माचार्यांनी जसा देहत्याग केला इच्छा मृत्यूने, की उत्तरायणात असं काय असेल तर त्यांनी जसा देहत्याग केला की तशी परिस्थिती असेल तरच आम्हाला मुक्ती मिळेल का? तर श्रीकृष्णाने ते आधीच सांगितलं की तस्मात योगी भव अर्जुना. कित्येकदा सांगतात ते की सतत योगी राहिला तर तुला केव्हा मृत्यू आला तरी तू सतत मृत्यूला चुकून आणि ह्या 84 लक्ष योनींच्या येरझाऱ्यामध्ये चुकवून तू सतत मुक्त राहू शकतो, नित्यमुक्त राहू शकतो, असं श्रीकृष्णाने आधीच सांगितलेलं आहे. पण तरी आता आपण पाचही श्लोक बघूया. यत्र काले तनावृत्तिम, यत्र काले त्वनावृत्तिम आवृत्तिम चैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालम वक्ष्यामि भरतर्षभ. म्हणजे काय की भरत श्रेष्ठा, म्हणजे की भरत कुलात जन्मलेला भरत श्रेष्ठा अर्जुना, असा कोणता काळ आहे की ज्या वेळेला आपला देह पडला तर आपण जन्म मरणापासून मुक्ती मिळेल आपल्याला, ते पण तुला सांगतो. आणि असं कोणत्या काळात मृत्यू आला तर आपल्याला मुक्ती मिळणार नाही ते पण सांगतो, योगांच्या रूपाने आणि एकदम परफेक्ट आयडियल कंडिशन्स मध्ये म्हणतायत ते. म्हणजे आपण जनरली श्रीकृष्ण म्हणतो वगैरे असं म्हणतो, त्या दृष्टीने बोलतोय. आणि याच्यात त्यांनी मग वृत्ती वगैरे प्रकार घेतलेला आहे की वृत्ती म्हणजे काय, अरे तो न तो आशिष असो की तो माधव असो रे, त्यांच्या वृत्ती खूप चांगल्या आहेत, म्हणजे ते कधीच कोणाचं वाईट करू शकणार नाही. ही झाली ती वृत्ती. त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे रे, नाही ते कधीच कोणाचं नुकसान नाही करू शकणार, ही झाली वृत्ती. त्यानंतर निवृत्ती असते की आपण कुठे समजा कधी 58 होतं, कधी 60 असतं, कधी 62 असतं, कुठे 54 वर्ष, कुठे 52 वर्ष रिटायरमेंट एज. ठीक आहे, त्यानंतर दुसऱ्या पिढीला चान्स द्यायला पाहिजे म्हणून. आणि मग त्यानंतर बाबा तू घरी बस, निवृत्ती वेतन घे वगैरे वगैरे, त्याला निवृत्ती म्हणतात. याच्यात मात्र 2 वृत्ती सांगितलं. एक अनावृत्ती प्रत सांगितलं की त्या मार्गावर जा, आणि एक आवृत्ती प्रत सांगितलेलं आहे की आवृत्ती म्हणजे काय, पुन्हा व्हर्जनिंग असतं ना. विंडोज 95 आलं, विंडोज 98 आलं, नेक्स्ट व्हर्जन ऑफ विंडो. तर तसंच मग आपण कधी गाय असतो, कधी हत्ती असतो, मग कधी माणूस असतो वगैरे. तसं तर आपले तो जो जीव असतो त्याचं हे व्हर्जनिंग आहे. सगळ्यात बेस्ट व्हर्जन काय, तो ह्युमन बिंग्स म्हणजे माणूस समजा. पण या सगळ्या वृत्तींच्या पलीकडे जायचं आपल्याला. आणि अनावृत्ती म्हणजे काय, अगदी जन्म मरणापासून मुक्त, तो जीव आता नित्य मुक्त असतो आणि त्याला कधीच जन्म मरण येत नाही असा. आता यात हे दोन्ही मार्ग सांगितले की अनावृत्तीप्रत आणि दुसरं आवृत्तीप्रत. यत्र काले तनावृत्तिम त्व नाम आवृत्तिम च ऐव, च म्हणजे आणि, एव योगिना प्रयाता यान्ति तं कालम वक्ष्यामि भरतर्षभ. की कोणत्या प्रकारे तू कोणत्या मार्गाने योगी असताना गेला तर तुला मुक्ती मिळेल, आणि कोणत्या मार्गाने नाही गेला तर तुला मुक्ती मिळणार नाही. कोणत्या मार्गाने तुझं मरण आलं तर तुला मुक्ती राहील, आणि कोणत्या मार्गाने तुला मरण आलं तर मुक्ती राहणार नाही ते मी सांगतो, असं श्रीकृष्ण म्हणतात. सरळ सरळ शब्दात अर्थ. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, तेवीची आणिके हे एके प्रकारे हे जाणता आहे सोपारे, तरी देह सांडितेने अवसरे जेथ मिळती योगी. की कोणत्या प्रकारे मृत्यू आला तर तो योगी जे असतात ते त्यांना देहत्याग कोणत्या काली केला तर त्यांना मुक्ती मिळेल. किंवा अथवा अवचटे म्हणजे अकस्मात मृत्यू म्हणतात त्याला, ऐसे घडे जे अनवसरे देह पडे तरी मागवते येणे घडे देहासेची. की असा कोणत्या तरी अकालीच त्याचा मृत्यू झाला तर त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो का, हा विचार त्यांनी केला. म्हणून काळशुद्धी जरी देह ठेवती तरी ठेवी तर खेवी ब्रह्मची होती, एरवी अकाळी तरी येती संसारापुरती. पुन्हा तेच सांगितलंय की शुद्ध काळात शुद्ध वेळ सगळं शुद्ध करून तुम्ही अगदी ध्यानाला बसून नंतर तुमचा प्राण इथे ब्रह्मरंध्रामध्ये आणून तुम्ही देहत्याग केला
आणि मग तुम्हाला मुक्ती मिळते, आणि ते त्याच्या एक्झॅक्टली विरुद्ध तुम्ही केलं तुम्हाला मुक्ती मिळणार नाही, की असं काही आहे का? की बघा तुम्ही खरं पाहिलं तर म्हणजे हळूहळू हळूहळू कालांतराने ते तर खूप सोपं आणि शुद्ध व्हायला पाहिजे, की किती प्रयत्न करून ऋषीमुनींनी आपल्याला घडोघडी प्रत्येक क्षणाला मुक्ती मिळू शकेल यांनी इतकं सुलभ आणि सोपा उपाय करून ठेवलेला आहे आता. म्हणजे त्यांनी खूप कठीण मार्ग तपश्चर्या करून हे सगळं शोधून काढलेलं आहे, आपल्याला सोपं करून दिलं आहे खरं पाहिलं तर. ठीक आहे. जैसे सायुज्य आणि पुनरावृत्ती ये दोन्ही अवसराधीन आहाती, तो अवसरी तुझं प्रती प्रसंगे सांगो. की सायुज्य मुक्ती मिळाल्यावर पुनरावृत्ती होत नाही, तर ते तुला मी सांगतो. तरी एकेगा सुभटा पातलिया मरणाचा माझी वटा, पाचे आपुलाल या वाटा निघती अंती. की बघा बरेचदा तुम्हाला माहिती आहे ना की संस्कृतचे सुभाषित बघा तुम्ही, की समजा तुम्ही भगवान शिवाची फॅमिली, समजा शंकर पार्वती आणि गणपती बाप्पा आणि आपलं हे षडानंद समजा तुम्ही घेतलं, त्यांची फॅमिली बघा. मोर असतो तो सापाचा शत्रू आहे, बघता नाही, साप असतो तो उंदराला खाऊ शकतो वगैरे वगैरे. हे सगळं तुम्हाला माहिती आहे की सगळे विरोधाभासी असतात, पण ते देवाजवळ आल्यावर कसे असतात, ते एकत्र राहू शकतात. ते आपल्या वृत्ती निवृत्ती प्रवृत्ती सगळं काय असतात ते सगळं विसरून जातात, गुण अवगुण वगैरे, आणि शुद्ध मनाने जगत असतात. इवन बऱ्याच ऋषीमुनींच्या ठिकाणी पण असं होतं. त्यांच्या तुम्ही बघा की वाल्मिकी ऋषींचा आश्रम असो, वसिष्ठ ऋषींचा असो, की तुम्ही बघा कित्येक ऋषीमुनींचं की तिथे सगळे स्वैर संचार करत असतात, असायचे. ठीक आहे. तर ते एकत्र राहू शकतात. तसंच म्हणायचा अर्थ असं की पंचमहाभूत जे आहेत, की अग्नीचं सगळ्यात मोठं शत्रू कोणतं पाणी आहे की नाही, तर पाणी तत्व आहे ते अग्नीचं शत्रुत्व आहे. पाणी टाकल्याबरोबर अग्नी विझून जातो, पण आपल्या शरीरामध्ये हे पंचमहाभूत एकत्र राहतात आणि मरण काळाबरोबर हे सगळे पाचही पंचमहाभूत आपापल्या मार्गाने निघून जातात. सरळ सरळ लिहिले आहे की ऐसे ऐकेगा सुभटा पातलिया मरणाची या माझी वाटा, मरण आलेलं दिसलं पाचही आपुलेल्या वाटा निघती अंती, आपल्या मार्गाने निघून जातात. आपलं जसं शरीर जायल्याबरोबर मग सगळे पृथ्वी आप तेज वायू आकाश वगैरे सगळं आपापल्या मार्गाने निघून जातात. ऐसा वरी पडीला प्रयाणकाली बुद्धी ते भ्रमून गिळी, स्मृती नव्हे आंधळी न मरे मन. की असा प्रयाण काळाच्या वेळेला बुद्धीला भ्रम नाही झाला, स्मृतीला आंधळी म्हणजे की त्या चांगल्या गोष्टी जी साधना वगैरे केली असेल ती आपल्याला आठवत नसेल, रामनाम मनात नाही आलं तर काय करशील, त्यामुळे राम हमारा जप करे हम बैठे आराम नाही, त्याच्यावरचे उपाय पण आहेत साधू संतांनी सांगितले. गवसणी होणे, तर स्मृती आंधळी न मरे मन. तर असं झालं तर काय करायचं आहे की नाही. मग आता इतक्या परफेक्ट कंडिशन्समध्ये तर परफेक्ट आपलं जग राहूच शकत नाही सध्याच्या कलियुगात सो कॉल्ड. ठीक आहे. हा चेतना वर्गू आघवा मरणी असे टवटवा परी अनुभवलिया ब्रह्मभावा गवसणी होणे. की हा चेतनाचा मार्ग आहे. मरणाच्या वेळेला आपली ती चैतन्य बुद्धी आपलं ते सगळं टवटवीत नाही राहिलं, म्हणजे एकदम सगळी स्मृती एकदम व्यवस्थित नाही राहिली आणि आपण व्यवस्थित आठवू शकलो नाही, रामनाम नाही आठवू शकलो, देवाला आठवू शकलो नाही, तर मग काय करणार. अनुभवल्या ब्रह्मवाटा गवसणी होणे. आपण याचा अर्थ बघू सरळ सरळ, की याप्रमाणे हा सर्व इंद्रिय समुदाय मरण समयी टवटवीत असतो. पण तो अनुभवलेल्या ब्रह्मस्थितीला आकलन केल्यावर प्रसन्न असतो. याप्रमाणे हा इंद्रिय समुदाय सावध असणे, हा पूर्ण समुदाय सावध असणे आणि तो आपला सावधपणा शेवटपर्यंत टिकणे हे जर अग्नीचे सहाय्य असेल तर घडेल. ठीक आहे का. आणि नाहीतर मग काय होईल. ऐसा सावधो हा समवाहो आणि निर्वाण वेरी निर्वाहो हे तरीच घडे जरी सावो अग्नीचा आथी. तर तो अग्नी आपल्या आटोक्यात नसेल तर पहा वारेन गा उदके, वारेन का उदके, वारा आणि उदक म्हणजे पाणी, जे दिव्याचे दिवेपण झाके
ते असतेची काय देखी दिठी आपली, जे मगाशी सांगितलं की वाराने पण दिवा विझतो आणि पाण्याने पण दिवा विझतो, ठीक आहे का. तर आपलं म्हणजे ती स्थिती आली तर काय करणार आहे मग. तसे देहांती चेनी विषम वाते, देह आत बाहेर श्लेष्मा आते, ते विझोनी जाय उजिते अग्नीचे जीवा. की आपला कफ वात वगैरे सगळे तेज झाली आणि आपण आपल्या शुद्धीतच नाही राहिलो तर काय होणार. म्हणजे हा सर्वसामान्य भाषेत सांगतो की शुद्धीतच नाही राहिला तो असं ट्याव, तर काय करायचं मग. त्यावेळी प्राणासीची प्राणू नाही, तेथ बुद्धी असूनही करील काय, म्हणून अग्निवीण देही चेतना न ठरे. तेव्हा प्राणालाच म्हणजे प्राणालाच कळत नाही की आपण आहो की नाही. बुद्धी आपलं सगळं विसरून गेलेली आहे आणि अग्नी सचेत नसल्यामुळे म्हणजे तो धूम्रभाव झाल्यामुळे चेतना आपली जागेवर नाही. तुम्हाला अशा वेळेला काय करणार आहे. अगा देहीचा अग्नी जरी गेला तरी देह नव्हे चिखलू ओला, वाया आयुष्य वेळ आपला अंधारा गिवसे. बघा तुम्ही आता आपण 15चा अर्थ बघू सरसर की त्यावेळी प्राणासच क्रियाशक्ती नसते, मग तेथे बुद्धी असून काय करेल. म्हणून अग्निशिवाय शरीरात चेतना ज्ञानकला टिकत नाही. अरे अर्जुना, जर देहातील अग्नी गेला तर तो देह नाही, ओला चिखल आहे असे झाले म्हणजे आयुष्य आपला व्यर्थ अंधारात शोधित राहते. बरोबर आहे की नाही. आपण तेच म्हणतो की आपण म्हणजे आपण सर्वसामान्य शब्द बघतो की अरे मग करायचं का अशा वेळेला, आहे की नाही. आणि मागील स्मरणे आघवे, ते वेळ अवसरे सांभाळ, मग देह त्यजून मिळावे स्वरूप की आपण मागे जे रामनाम घेतलेलं आहे, रामाचा फोटो समोर ठेवला आठवतोय आणि तो आठवत आपण आपल्याला जे देवाचं दर्शन झालेलं ते आपण आठवतोय. अरे आपल्याला विठ्ठल भेटला होता समजा आणि तो विठ्ठल समोर बसला होता आणि त्या विठ्ठलाचे आपण पाय चेपले आणि त्याला आपण प्रवचन केलं आणि तसं आठवत आपण आपला देह ठेवला. ती गोष्ट वेगळी, पण आठवलंच नाही तर मग काय करशील. कारण की शेवटी देह पराधीन आहे, आपला पराधीन आहे जगती, आहे की नाही सगळं काही. आणि मागील स्मरण आघवे, ते तेणे अवसरे सांभाळ, मग देह त्याच्याने मिळावे स्वरूप, आहे की नाही. तर देहाला त्याग करताना पण स्वरूपाशी मिळून देह त्याग करणं सगळ्यात चांगलं, पण नाहीच झालं तर काय करणार. तेव्हा तया देह श्लेष्माचा चिखली चेतनाची बुडवणी गेली, तिथं मागील पुढील ठेली आठवण सहज. तर समजा चेतनाच बुडाली तर आपल्याला म्हणजे कफवात पित्ताचा सगळ्याचा असं तो चिखल झालेला आहे. कफ वात पित्त हे घ्या ते घ्या सगळे, आहे की. म्हणून आधीची अभ्यास जो केला तो मरण न येताची निमोनी गेला, जैसे ठेवणे न दिसता मालवला दीपू हातीचा. की आधीचा जो अभ्यास केलेला आहे तो मरणाच्या वेळेला आपण विसरून गेलो तर आपल्या हातचा दिवा गेला की नाही रे, विझून जाईल. त्यामुळे हा पण सतत का बरं लोक प्रयत्न करतात की आपली चेतना जागी ठेवावी, आपण सतत जागं राहावं, जागृत राहावं आणि सतत भगवंताच्या स्मरणात राहावं. 24 तास भगवंताची सेवा करावी, याच करता. आता असो हे सकळ जाण, पाम ज्ञानाचे अग्नी मूळ, त्या अग्नीचे प्रयाण काळीवर बळ संपूर्ण आधी. की ह्या पुन्हा याचा अर्थ बघू, मुद्दाम बघू. आता हे सगळं असू दे, असे समज की ज्ञानाला मूळ कारण अग्नी आहे, त्या अग्नीचे मरण काही संपूर्ण बळ असावे. म्हणजे काय की आपलं शरीर चांगलं ठेवायचा प्रयत्न करावा. एका वाक्यात सांगितलं आहे त्यांनी. धडधाकट देह मन बुद्धी आत्मा ठेवला तर चांगलं असतं. पण आता नाहीच झालं तर काय करणार. तुम्हाला तर माहिती आहे की अचानक भूकंप आला, अचानक काय झालं तर मग काय. यावर स्वामीजींनी एकदा लाईव्ह उदाहरण दिलं होतं. एकदा काय झालं की माझे स्वामीजी म्हणजे स्वामी माधवनाथ बाळासाहेब विष्णू वाकडे, माधव विष्णू वाकडे, तर त्यांना एकदा पॅरालिसिस झाला होता. तर सगळेजण रडायला लागायचे, स्वामीजी आम्हाला कोण गाईड करेल वगैरे वगैरे. तर ते म्हणाले की मी असताना सगळ्या गोष्टी समजून घ्या. काय असतं की माणूस जिवंत असताना त्याचं महत्त्व नसतं, गेल्यावर त्यांचं महत्त्व कळतं. हा काय विचित्र प्रकार मला कधीच नाही कळला, या जन्मात नाही कळला. तर स्वामीजींना असताना त्यामुळे आम्ही सगळ्या आयडिया सगळ्या क्लिअर करून घेतल्या आणि त्यांनी बरेचसे सत्संग केले होते की लोकांची उत्तरं वगैरे द्यायचे सगळ्या प्रश्नांचे. आता काय की पॅरालिसिस झाला तर ते सगळे रडायचे. ते म्हणायचे अरे मी वेगळा, देह वेगळा. असे त्यांचा जो पॅरालिसिस झालेला हात होता तर असे बाजूला ठेवायचे आणि असे अलिप्तपणे सांगायचे की हा माझा देह वेगळा मी वेगळा. प्रॅक्टिकली म्हणजे एक युगपुरुष सारखंच
की केवढं आवश्यक आहे आयुष्यात आणि केवढं अनावश्यक आहे आयुष्यात, हे सगळं आपण सगळं अनालिसिस करून जगलो. बघा, म्हणजे हजारो प्रश्नांची उत्तरं दिली तो, आणि सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यावर तिथे राहणारे जे लोक असतील ते तर मला असं वाटतं की ते सतत आत्मध्यानातच राहत असतील, काही सांगायची गरजच नाही. ठीक आहे, आगे बढ़ते. 24वा श्लोक. अग्निज्योतिरः शुक्लः षण्मासा उत्तरायणम तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनः. अग्निज्योतिरः शुक्लः, की शुक्ल पक्षामध्ये षण्मास म्हणजे उत्तरायणाच्या 6 मासांमध्ये, समजा आपण असं समजूया की आपला 6 महिने उत्तरायण असतं आणि 6 महिने दक्षिणायन असतं. त्या 6 महिन्यांमध्ये पण शुक्ल पक्षामध्ये एका पर्टिक्युलर दिवशी तुम्ही ध्यानाला बसाल आणि आपला जीव त्याग कराल आणि पर्टिक्युलर गोष्टी फॉलो कराल, आणि एका पर्टिक्युलर स्थितीमध्ये जसं ध्यानाला बसून तुम्ही ब्रह्मरंध्रामध्ये आपला प्राण त्याग कराल वगैरे, जे इकडे प्राण घेऊन जाल वगैरे वगैरे, तर त्यांना ब्रह्म ज्ञान मिळतं आणि ते आपला देह त्याग करतात, त्यांना मुक्ती मिळते. हे त्यांनी समजावून सांगितलेलं आहे. तर आपण ते पण बघूया. ठीक आहे, की याचं फिक्स्ड असलं तर कसे प्रॉब्लेम्स येतात आणि फिक्स नसलं तर कसे प्रॉब्लेम येतात, आणि त्यामुळे नित्यमुक्त कसं राहायचं, कसं योगी होऊन राहायचं, ते पण त्यांनी पुढे सांगितलेलं आहे. ठीक आहे. आत अग्निज्योतीचा प्रकाश बाहेर शुक्लपक्षू परी दिवसू आणि समासा माझी मासू उत्तरायण, की देहात अग्नीचा व ज्योतीचा प्रकाश आहे आणि शुक्ल पक्षाचा दिवस आहे आणि उत्तरायणातल्या 6 महिन्यांपैकी 1 महिना आहे. ऐसिया समायोगाची निवृत्ती लाहोने जे देह ठेवती ते ब्रह्मविद होती परब्रह्म. अशा सगळ्या गोष्टींचा समायोग घडून आला आणि अशा वेळेला ज्यांनी देह ठेवला ते परब्रह्मामध्ये एकरूप होतात, हे सांगायची गरजच नाही, असं ते म्हणतात. अवधारिगा धनुर्धरा येथवरी सामर्थ्य यया अवसरा तेवीची हा उजू मार्ग स्वपुरा यावयासी, की म्हणजे की एवढं सामर्थ्य असायला पाहिजे की आपण आपला देह शेवटपर्यंत चांगला ठेवायला पाहिजे. हे त्यावेळेला घडू शकत असेल. आजकालच्या काळात पॅन्डेमिक आला तर काय कराल, आहे की नाही, म्हणजे काय करू शकतो. तर आत्मस्वरूप होण्याच्या मार्गामध्ये आपण सगळं देह धडधाकट ठेवून व्यवस्थित आपण जगलं तर कदाचित होऊ शकतं. पण याच्यात प्रत्येक याच्यात पण आहेच, आणि ते आणि त्यामुळे मग शेवटी ते उत्तर देतात अर्जुनाला की शेवटी काय करायला पाहिजे. आणि मुद्दाम बघा तुम्ही हाही मार्ग सांगतायत, हाही सांगतात, आणि याच्यातही पण याच्यातही उचल बांगडी, याच्यातही गोल 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 घुमजा, याच्यात ते त्याच्यात, म्हणजे सगळ्या प्रकारे विचार करतात आणि त्याच्यातनं मार्ग काढून मग मुक्त. जबरदस्त असतात हे सगळे लोक. अवधारिका अर्जुना येथवरी सामर्थ्य या अवसरा तेवीची हा उजू मार्ग स्वपुरा या वयासे. हा सगळ्यात चांगला मार्ग आहे की आत्मस्वरूपाकडे येण्याकरता की जन्मभर चांगली साधना करावी, धडधाकट देह ठेवावा, आणि त्यानंतर मरताना आपण ध्यानाला बसून ब्रह्मरंध्रामध्ये प्राण त्याग करून आपण निघून जायचं. आता आणि याच्या विरुद्ध तुम्हाला माहिती आहे चांगदेवांनी तेच केलं की अगदी प्राण टाकायची वेळ आली की ती वेळ टाळून द्यायची आणि पुन्हा आपलं आयुष्य 100 वर्ष वाढवून घ्यायचं. चालायचं की प्रत्येक याच्यात तुम्हाला माहिती आहे ना की कितीही परफेक्शन आणलं तरी त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढून आड मार्गातून काही ना काही करणारे लोक असतात. अर्थात चांगदेवाने कोणाचं वाईट केलं नाही ती गोष्ट एक वेगळी आहे. एथ अग्नि हे पहिले पाय तरे ज्योतिर्मय हे दुसरे, की इथे पहिली पायरी अशी आहे की अग्नी व्यवस्थित ठेवायचा, आपला जठराग्नीपासून सगळे अग्नी, आणि ज्योतीचं जे स्वरूप असतं ही दुसरी पायरी आहे, आणि तिसरी पायरी शुक्ल पक्ष, आणि चौथी पायरी जी असते की आपण शुक्ल पक्षातला एखादा दिवस पाहिजे, हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, एक मिनिट मी पान पलटवतो. ठीक आहे. एथ अग्नि हे पहिले पाय तरे ज्योतिर्मय हे दुसरे, दिवस जाणे तिसरे, चौथे शुक्ल पक्ष. ठीक आहे. आणि समास उत्तरायण हे वरची लगा सोपान
सोपान म्हणजे पायरी, तुम्ही बघितलेलं आहे. येणे सायुज्य सिद्धी सदन पावती योगी, की उत्तरार्धातील 6 महिने ही वरची पायरी, आणि या मार्गाने योगी तद्रुपता मिळवून सिद्धी आत्मसिद्धीला येतात असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि असं योगी होणं कठीण आहे की सोपं आहे हे लगेच त्याच्या मनात आलं असेल, आहे की नाही. हा उत्तम काळू जाणीजे याते अर्चिरा मार्गू म्हणीजे, आता अकाळू तो सहजे सांगे नाही ऐक, की यामध्ये सुद्धा उत्तम काळ कोणता आहे. अर्चिरादी मार्ग म्हणजे की आपण समजा अर्चन म्हणजे भक्ती, म्हणजे भगवंताला ओवाळून टाकून आपण सतत भगवंताशी एकरूप कसं व्हायचं, असा मार्ग कोणता आहे. आणि तो पण आता अकाल कसा टाळावा, आणि या ओघाने जे जे काय चांगलं आणि वाईट आहे ते मी सगळं तुला सांगतो असं स्पष्टपणे श्रीकृष्ण म्हणतायत. धूमय रात्रीस्तथा कृष्णा षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमसम ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते, की धूम म्हणजे आपला समजा धूर, रात्री आहे, कृष्ण पक्ष आहे, आणि दक्षिणातला षण्मासातला एक मास आहे, की दक्षिणातले थंडीतले 6 महिने असतात, त्याच्यातला 1 महिना आहे. तर चांद्रमसम ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते, आणि त्यातल्या त्यात एकदम म्हणजे शुक्ल पक्ष नाही, कृष्ण पक्ष आहे. मग अशा वेळेला आली आपलं मरण तर काय होणार आहे. बघा, प्रत्येक योगी, प्रत्येक सद्गुरू दोन्ही मार्ग सांगतात, आणि त्यातल्या त्यात चांगला मार्ग सांगतात, आणि त्यातल्या त्यात या सर्वांच्या पलीकडे चांगल्या मार्गावर राहूनही कसं त्याच्या पलीकडे जायचं ते पण सांगतात. तरी प्रयाणाची अवसरे वातुश देशमुख सुभरे तेणे अंतःकरणी अंधारे कोंदले ठाके, की प्रयाण काळाच्या वेळेला वात म्हणजे कफ आणि वात असे पूर्ण भरून पडलेले आहेत, आणि आपल्याला अंधारात काहीच दिसत नाही, सगळं काय स्मृतीभ्रंश झालेला आहे, असं झालं तसं झालं, तर काय करायचं. सर्व इंद्रिया लाकूड पडे, अगदी सगळेच्या सगळे इंद्रिय असे कडक झालेले आहेत, काय कळून न राहिलं. स्मृती भ्रमा माझी पुढे, मन होय वेडे कोंडे, प्राण कोंडलेला आहे, मन वेडं झालेलं आहे. अग्निपणच आहे, अग्निपण गेलेलं आहे त्याचं. मग तो धुमची अवघा आहे, मग पूर्ण फक्त धूरच दिसतोय. तेणे चेतना गिवसली ठाय शरीरीची, आपली चेतना पण गेलेली आहे की काय असं वाटायला लागतं. जैसे चंद्राआड आभाळ सदट दाटे सजळ, मग गडद ना उजाळ ऐसे झावळे होय, की चंद्राच्या आड आभाळ आलेलं आहे, काही दिसूनच नाही राहिलेलं आहे, उजेडच नाही ना, मग सगळं झावळ दिसत आहे. जसं हिंदीत मराठीत पण तुम्ही बघा झावळ आलेली आहे आणि ते दिसत नाही बाबा. का मरे ना सावध, ना मी सावध आहे ना मेलेला आहे, अशी त्याची अवस्था असते. आपण सतत मुक्त राहायचं आहोत, पण असे जीवितासी पडे स्तब्ध, आयुष्य मरणाची मर्यादा वेळी ठाकी, असं आपण राहायला पाहिजे, की सतत सावध राहायला पाहिजे या क्षणी कारण मरताना पण, की ठीक आहे. ऐसे जीविताची पडे स्तब्ध, तो जीव स्तब्ध पडलेला आहे, आणि आयुष्य मरणाची मर्यादा वेळी ठाकी, की आता आयुष्य जाणार आहे आणि मरण का जवळ आलेलं आहे. ऐसे मनबुद्धी करणी सभोवती धुमाकुळाची कोंडणी, जिथ जन्मे जोडली या वाहणी युगची बुडे, की मन बुद्धी पूर्ण सगळीकडे धूर साचलेला, काय कळून नाही राहिलं काय सुरू आहे. असं इव्हन जिवंत असताना पण असतं बरेचदा, की देवा कळूनच नाही राहिलं काय करावं. आता जेव्हा पॅन्डेमिक म्हणजे महामारी आली होती, ना कोणाजवळ जॉब होता, म्हणजेच आम्ही जे प्रायव्हेटमध्ये काम करणार, ना कोणाजवळ काय होतं ना काय होतं, करायचं काय, कसं चालेल जीवन, देवा तूच चालव, खतम, पुढे चालायला लागेल. कारण की शेवटी आपल्या हातात काहीच नाही ना. ठाकूरांनी आधीच म्हटलेलं आहे की एकदा तुम्हाला माहित असेल फ्री व्हीलवर एकदा मोठं डिबेट करायचं ठरवलं त्यांनी. काही जणांनी पक्ष घेतला की फ्री व्हील असतं, काही जणांनी घेतला की फ्री व्हील नसतं. फ्री व्हील म्हणजे की स्वतंत्र विचार करू विचारणी वगैरे हा प्रकारच नाही आहे. सगळ्यात शेवटी मग त्यांनी ठाकूरांनी सांगितलं, अरे फ्री व्हील वगैरे काही नसते, इथे भगवंतच सगळं करून घेतो. पण अर्थात सगळं ट्राय केल्यानंतर, सगळे आपले प्रयत्न झाल्यानंतर त्यांनी सांगितलं
सगळे आपले प्रयत्न केल्यानंतर अरे हा मार्ग आपल्याला या प्रकाशात देवाने सांगितला, आपण असं मार्गाने आलो, नंतर ते घडलं. शेवटी आपण आपल्याला स्वतःचे प्रयत्न करून स्वतःला जागं करणं, स्वतःला जागं ठेवणं, चांगलेच कामं करणे. वाईट काम करायची वेळ आली तर वाटल्यास काहीच नाही करायचं, पण वाईट काम नाही करायचं वगैरे, या सगळ्या गोष्टी इवन रामकृष्ण परमहंसांनी सांगितलेलं आहे. तुम्ही बघा कित्येक योगीन, कित्येक साधू संतांचं बघा, ज्ञानेश्वर असो, तुकाराम असो, नामदेव महाराज असो, की चोखामेळा असो, कोणी असो, तुम्ही बघा कोणीच वाईट मार्ग एक्सेप्ट नाही केला, चांगल्या मार्गानेच गेले ते. ठीक आहे, हा गा हातीचे जे वेळी जाय तेवेळी आणि का लाभाची गोठी आहे की आहे, म्हणून ही प्रयाणी तव होय येतुली देशा, की प्रयाणकाली अशी दशा होते रे बाबा. आणि देहातू ऐसी स्थिती बाहेर कृष्णपक्षीवरी राती आणि सामासी ते ओढवती दक्षिणायन आहे, कृष्णपक्ष आहे आणि वगैरे वगैरे, या सगळ्या वाईट गोष्टी, सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत आपलं समजा देह जात असेल आहे तर काय, ये पुनरावृत्तीची धराणी. ओके, की अशी पुनरावृत्ती तर सतत येतच राहणार, मग म्हणजे आपला पुनर्जन्म होतच राहणार. आघवी एकवटी ते जयाची या प्रयाणी, तो स्वरूप सिद्धीची कहाणी कैसे नाही आहे, की त्याला स्वरूप सिद्धी कशी होईल याची कहाणी, त्याला गोष्ट पण सुचणार नाही स्वरूप सिद्धीची. म्हणजे बघा, ऐसा जयाचा देह पडे त्या योगी म्हणून चंद्रवरी जाणे घडे, मग तेथून मागुता बहुडे संसार आहे, की ते चंद्रच्या म्हणजे चंद्र जे आहे तिथपर्यंत जाऊ शकतो, तिकडनं परत येईल, की तिथपर्यंतच जायला पुन्हा परत येईल, चंद्रलोक जसं म्हणतात तसं. आम्ही अकाळू जो पांडवा म्हणितला तो हा जाणावा, आणि हाची धूम्र मार्ग गावा पुनरावृत्तीची या, की म्हणून अकाळी असं मरण आलं तर कदाचित पुनरावृत्ती होऊ शकते. येर तो अर्चिरा मार्गून तो बसता आणि असं लगू साविया स्वतः चांगू निवृत्तीवर, की आता अर्चिरा मार्ग जो आहे, की या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आपण जो मार्ग बघणार की जेव्हा आपल्याला पुनर्जन्म मिळणार नाही, सतत मुक्ती मिळेल, तो आपण आता बघूया. आणि त्या निवृत्तीनाथांना माझं प्रार्थना आहे की बाबा तुम्ही आम्हाला चांगलं सांगा, की तो सुगम मार्ग आम्हाला सहज प्रकारे सांगा, कल्याणकारक मार्ग सांगा, मोक्षाची प्राप्ती कशी होईल, आणि त्यांची आपण प्रार्थना करून सांगूया की खरं तर निवृत्तीचा मार्ग आम्हाला सांगावा, असं ते मनोमन प्रार्थना करतात. अर्थात निवृत्ती म्हणजे काय, की भगवंताच्या प्रती आपल्याला जायचं आहे, तर तो मार्ग कोणता तो पण मी सांगतो. ते स्वतःही म्हणतात, निवृत्तीनाथांना प्रार्थनाही करतात, आणि मनातल्या मनात स्वतःशी बोलतात आहे, मनातल्या मनात लोकांशी बोलतात आहे, मनातल्या मनात भगवंताशी बोलतात आहे, आणि हे प्रकटपणे सगळं सुरू आहे. खरं पाहिलं तर याचा अर्थ मी तुम्हाला सांगतोय असा, की निवृत्तीनाथांना प्रार्थना करून करतात, पण या ओळीचा अर्थ असा आहे, येर तो अर्चिरा मार्ग तो वसता आणि असं लगू साविया स्वतः चांगू निवृत्तीवर, की चांगला मार्ग काय आहे आणि तो आपण कसं जावं आणि कशी आपली निवृत्ती घ्यावी, की कशातनं निवृत्ती घ्यायची, की जन्ममरणाच्या फेरातनं निवृत्ती घ्यावी. आणि भगवंता जो स्तब्ध बसायचं आणि मस्त रामनाम घेऊन त्याच्याशी एकरूप होऊन भक्त होऊन योगी त्याच्याशी एकरूप होऊन जायचं. हे खरं तर आहे त्याचं ट्रान्सलेशन. शुक्ल कृष्णे गती हे ते जगता शाश्वते मते एकया यातना वृत्ती अन्यया वर्तते पुन्हा. 26वा श्लोक. आता ते म्हणतायत की या अगोदरचा 25वा श्लोक आपण बघितला होता, त्याचा अर्थ असा होता की धूर रात्र कृष्णपक्ष दक्षिणायन 6 महिने या स्थितीत ज्याचे देहावसान होतं तो चंद्र लोकापर्यंत जाऊन परत येतो. म्हणजे हे तुम्हाला मी सगळं सांगितलं, पण त्याचा सारांश असा आहे. आता 26व्या श्लोकाचं असं आहे, पहिले सारांश नंतर मग आपण डिस्क्रिप्शन बघू. मगाशी आपण सगळं बघितलं मग सारांश बघितलं, आता आपण पहिलेच बघू की आता या जगामध्ये प्रकाश रूप आहे, अंधकार रूप आहे, कुठे काळ रात्र आहे, कुठे एकदम उजेडच उजेड आहे. आता बघा ना, आमच्या इथे तर किती खूप ठिकाणी 47 डिग्री सेल्सिअस तापमान आहे उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यात एकदम थंड, उन्हाळ्यात एकदम गरम वगैरे बरंच काय असतं. ठीक आहे, तर खूप प्रकाश असतो, कधी खूप अंधकार असतो. म्हणजे की प्रकाशमय अर्चनादी मार्ग आहे आणि अंधकारमय आणि धूम्र मार्ग आहे, की काहीच क्लिअर नाही आणि सगळं काय क्लिअर, असे 2 मार्ग आहेत.
आणि ते नेहमीच असतात. आता याच्यात काय होतं की अर्चिरादी मार्ग आहे, तो चांगला मार्ग आहे, त्याच्यातनी त्यांनी मनुष्य चालला, पुढे गेला तर त्याला पुनर्जन्म मिळत नाही. आणि धूम्र मार्गाने काहीच क्लिअर नाही, काय सुरू काहीच कळत नाही जीवनामध्ये. ठीक आहे, अर्थात कधी कधी ते पॉलिटिक्सचे शिकार होतात, त्यांना काही क्लिअर नसतं, पण त्यांना आतमध्ये क्लिअर असतं की अरे हे सगळं काय सुरू आहे ते पॉलिटिक्स सुरू असू द्या, आपण आपल्या अंतर्मार्गामध्ये आपण क्लिअर पाहिजे आणि आपण सतत मुक्त जीवन जगायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामध्ये बरेचसे कॉम्प्लिकेशन्स असतात, ते पण तुम्हाला सांगितलं. आणि अंधकारमय मार्गाने गेलं पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात आपण अटकतो. अजून एक गोष्ट अशी आहे की बरेचदा काय होतं की प्रकाश मार्गामध्ये आपण कुणाचंही नुकसान करू शकत नाही, पण अंधकारमय मार्गामध्ये पहिल्यांदा मजा वाटते, लोकांची परीक्षा घेणार, लोकांना त्रास देणार, लोकांना वाईट म्हणण्यात वगैरे वगैरे. खरं पाहिलं तर प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक शक्ती ब्रह्मतत्वाचंच रिफ्लेक्शन आहे. आपण कोणावर त्यांना चांगलं वाईट म्हणणार, ते आपल्या पुढे येतात आणि आपलं ते त्यांच्या प्रती जे काही चांगलं काम आहे ते करतात आणि निघून जातात. कधी कधी ते पण पॉलिटिक्सचे शिकार असतात, त्यांना काही काही त्यांचा ब्रेन वॉश केलेला असतो आणि ते काही काही करतात आणि चालले जातात. नंतर मग ते आपल्याला माफी मागायला पण येतात. तुम्ही बघा तुम्ही की सर मेरा वो इंटेंशन नहीं था लेकिन वो हो गया तो वो हो गया असं म्हणतात, मग रिक्वेस्ट करतात, माफी मागतात. असं घडतं बरेचदा, पण चालायचंच. आपण कोणाला माफ करणार आणि कोणाला चांगलं म्हणणार, कोणाला उत्तेजना देणार आणि कोणाला आपण डिस्करेज करणार. आपण आपल्या मार्गाने जात असतो. कोणी एनकरेज झालं तर ठीक, कोणी डिस्करेज झालं तर ठीक, कारण की आपण करणारे काहीच नाही आहोत. त्यांच्या थ्रू देव काय परसेप्शन करून घेतो आणि तो काय जगतात ते त्यांचं त्यांनाच माहिती असतं. आपलं आतमध्ये आपल्या काय सुरू आहे आपल्यालाच सतत कळत असतं, घडत असतं, दिसत असतं आणि आपण साक्षीभावानी आणि अलिप्तपणे बघू पण शकत असतो. स्वामीजी कित्येकदा म्हणायचे की तुम्ही बाहेर काय करताय हे जास्त इम्पॉर्टंट नाही, आतमध्ये काय बघा म्हणतो. 100% आपलं आयुष्य अंतर्मनातच असतं, या शब्दात बोललेलं आहे बरेचदा स्वामीजी. ठीक आहे, आता आपण बघतो 26वा श्लोक. शुक्ल कृष्णे गती घेते जगता शाश्वते मते एकया यातना वृत्ती अन्य या वर्तते पुन्हा ऐसिया अनादी या दोन्ही वाटा एकी अव्हाटा म्हणून बुद्धिपूर्वक सुभटा दावली आहे तुझं. की दोन्ही वाटा सांगितलेल्या आहे, अनादी आहेत या चांगल्या आणि वाईट मार्ग, पण तू बुद्धिपूर्वक ऐक आणि चांगल्या मार्गावर लाग आणि आपलं सत्कर्म आणि सत्कार्य सुरू ठेव आणि सद्गतीला प्राप्त हो. का जे मार्ग देखावे साच लटिके ओळखावे हिताहित जाणावे हिताची लागे. मार्ग आणि अमार्ग जाण. लटकं काय म्हणजे चांगलं काय, लटकं म्हणजे काय की वाईट काय आहे, हित कशात आहे आणि अहित कशात आहे हे जाणून तू हिताची लागे, तू हित मार्गाला लाग. पाहे पाम नाव देखता बरवी कोणी आड घाली काय अथावी का सुपंत जाणून या अडवी रिगवत असे. की आपण समजा जाणत असलो की चांगला मार्ग काय आणि वाईट मार्ग काय. ठीक आहे, वाईट मार्गावर जो असतो तो चांगल्या मार्गावर यायचा प्रयत्न केला, पण आपण माहीत असताना आड मार्गाने कधी जाऊ का नाही. आपल्याला माहिती आहे की तिथे एक अथांग पाणी आहे जिथे उडी मारल्यावर कोणी परत येऊ शकत नाही. आपण तिथे उडी मारणार आहोत का नाही. विषाची परीक्षा आपण घेणार आहोत का नाही, कारण की आपण सिनियर लोकांचं ऐकतो. ठीक आहे, आणि ते सांगतात हे बघ रे बाबा इथे थोडीशी म्हणजे झलक बघ तू इथे आहे की नाही, हा आड मार्ग, हा मग त्या मार्गावर जाऊ नको. आहे की नाही, की इथपर्यंत म्हणजे स्वामीजी सांगायचे, म्हणायचे बघा ते मी तुम्हाला सांगणार नाही, बघा त्या मार्गावर गेल्यावर काय होतं, त्या मार्गावर काय गेलं तुम्ही जाऊन बघा स्वतः. म्हणजे त्या मार्गावर जाऊन नाही, तुम्ही तिथे जाऊन बघा की ते लोक असे जगतात, त्यांचं काय आहे की नाही, पण तसं तुम्हाला जगायचं का नाही, मग तुम्ही चांगलं जगा. संपलं. कोणाला नाव न ठेवता, कोणाला वाईट न म्हणता, कोणाशी न भांडता आपण उदाहरण पुढच्या स्टेज मागचा शाण होऊ शकतो. असं जो विष अमृत ओळखे तो अमृत काय सांडू शके, तेवी जो उजू वाट देखे तो अवाटा न वाचे. की ज्याला अमृत काय आहे आणि विष काय माहिती आहे तर तो चांगल्या मार्गावर जाईल, अमृताच्या मार्गावर जाईल, की तो वाईट मार्गावर जाईल स्वतःचं नुकसान करेल. आहे की नाही.
मोहनी पुढे पारखाय खरे कुळे, पारखिले तरी न पडे अनवसरे काही. की त्यामुळे सगळं पारखावं आणि मग पुढे जायचं. उगाच स्वतःचं नुकसान करून घ्यायचं नाही. आणि पारखणं म्हणजे काय, तिथे जाऊन खरंच तुम्ही वाईट गोष्ट करू नये आणि त्याच्यात काय वाईट आहे बघा मग परत या नाही, तसं नसतं. एकदा वाईट मार्गावर गेल्यावर पुन्हा चांगल्या मार्गावर येणं खूप कठीण असतं. हे आपल्याला कित्येक जणांनी सांगितलेलं आहे. ते आपण पाळायचा प्रयत्न करायचा. आपण देवाला प्रार्थना करायची, बाबा आम्हाला सगळ्यांना चांगल्या मार्गावर ठेव, जन्मभर सचेत ठेव, नित्यमुक्त ठेव. प्रार्थना करायची आपण अजून काय करू शकतो. ठीक आहे. म्हणून पुढे पारखाय खरे कुडे, पारखिले तरी न पडे अनवसरे काही. एरवी देहांती थोर विषम, या मार्गाचे आहे संभ्रम. जन्मे अभ्यासिलियाचे हन, काम जाईल वाया. की आपण चांगला आणि वाईट मार्ग आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून संभ्रमात न राहता चांगला अभ्यास करून चांगल्या मार्गावर जायचं आणि चांगलं आपलं हित करून घ्यावं. ठीक आहे. आपण एकदा 43चे आपण ट्रान्सलेशन पण बघूया. तसं बघा, हां, तसे केले नाही तर मरणकाळी या भ्रांतिकारक धूम्रमार्गाचे मोठे संकट आहे की जन्मावर ज्या हेतूने अभ्यास केला तो हेतू व्यर्थ जाईल. ठीक आहे. की समजा आपण चांगला आणि वाईट मार्ग माहीत असेल आणि अभ्यास करून आपण संभ्रमात राहिलो आणि आपण चुकीच्या मार्गावर गेलो तर आपलं नुकसान नाही, निश्चित आहे. ठीक आहे. पुढे, जरी अर्चिरा मार्गू चुकलिया, अवचटे धूम्रपंथे पडलिया, तरी संसार पाती जुंतलिया भवतची असावे. याचा आपण अर्थ बघूया. अर्चिरादी मार्ग चुकून अकस्मात जर धूम्र मार्गात म्हणजे त्या शरीर पडले त्यावेळेला आपण समजा आपण मेलो अर्चिरादी चांगल्या मार्गावर असताना, तर संसाराच्या पातीला जुंपले जाऊन फिरतच राहावं लागेल. की आपण चांगल्या मार्गावर असूनही आपण अचानक मृत्यू आला तरी आपल्याला पुन्हा पुनरपी जन्म पुनरपी मरण आहे. मग आपण मुक्ती कशी मिळवावी हा प्रश्न येतो. मग हे सास देखोनी मोठे आता कैसने पा एक वेळ फिटे, म्हणून योग मार्ग गोमटे शोधिला दोन्ही. की हे दोन्हीच्या दोन्ही मार्ग हे आपण बघतो आहोत. आणि चांगलं काय वाईट काय, प्रकाशाचा मार्ग काय आणि धूम्र मार्ग काय, आणि त्यानंतर मग चांगल्या मार्गावर कसं राहावं, वाईट मार्गातनं कसं वापसावं हे आपण डिस्कस केलं असं ते म्हणतात. तेव्हा एके ब्रह्मत्वा जायचे आणि एके पुनरावृत्ती येईजे, परी दैव गत्या जो लाहिजे देहांती जेणे. की एका मार्गाने आपण ब्रह्मतत्वाकडे जातो, ब्रह्मत्वाशी एकरूप होतो आणि आपल्याला पुनरपी जन्म पुनरपी मरण पुनरावृत्ती येत नाही आणि आपण दैव गतीला जातो आणि आपल्याला अंत जेव्हा येतो त्यावेळेला आपण मुक्त झालेला असतो. म्हणजे पुढला पुनरपी जन्म पुनरपी मरण येत नाही. हे दोन्ही मार्ग आपण बघितले. ठीक आहे. आणि त्यातल्या त्यात आपण चांगल्या मार्गानेच जायचं. कोणी कितीही म्हटलं की अरे हट देव नाही आहे, हे सगळं थोतांड आहे, हे सगळं फालतू आहे, जा आपले जाऊन 4 पैसे कमवून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करतात, त्याला म्हणायचं की पालनपोषण सुरूच आहे, त्याबरोबर आम्ही हे पण करतो. आणि कधी कधी या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या, सायंटिफिक मार्ग परमार्थ मार्ग आणि सगळं मॉरल व्हॅल्यूज चांगलं जीवन जगलं तर उलट चांगलंच असतं. वाईट मार्गावर जाऊन अनसायंटिफिक दृष्ट्या आपण काही पण उठून उठसूट काही पण केलं तर त्याला काही अर्थ नसतं. हे पण त्यांना म्हणायचं. मग ते आपल्या पुन्हा वाटायला जात नाही, म्हणतात की नाही याच्यासमोर फालतू बोलणं योग्य नाही. ते तुम्हाला मागच्याच मी उदाहरण दिलं होतं एका दादाचं, नाही का, की त्याचे 21 मित्र ते पार्ट्या करायचं, हा एकटा बिचारा ध्यानाला बसायचा. पार्टीला जाणं कंपल्सरी, कारण की मीटिंग पण असायची ऑफिसची. मग हळूहळू ते सगळे 21 मित्र पण आले होते त्याचं. तसं म्हणजे की आपण आपल्या मार्गावर पक्का असलो आणि ठीक आहे बाबा सत्य मार्गावर आपल्याला त्रास होईल, कधी कधी आपल्या उलट्या पलट्या परीक्षाही घेतल्या जातात, त्यातल्या त्यात आपण सत्य मार्गावर चालून जास्तीत जास्त सत्य बोलून आपलं काम करू शकतो. याही काळात मी बघितलेलं आहे सत्य मार्गाने जाणारे खूप हजारोनी बघितलेले. ठीक आहे. पुढे, नैते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यती कश्चन, तस्मात् सर्वेषु कालेषु योग युक्तोर भवार्जुन.
आलं. तस्मात सर्वेषु कालेषु 24 तास आणि जन्मभर तू योगयुक्त हो अर्जुना, आपलं जीवन जग. कारण माहित नाही आपल्याला की समजा या काळी किंवा त्या काळी किंवा त्या काळी किंवा या काळी आपल्याला केव्हा मरण येईल, केव्हा आपलं काय होईल काय सांगता येत नाही ह्या धामधुमीच्या काळात. कारण की आता जगामध्ये समजा हजारो ॲटम बॉम्ब्स आहे, त्यानंतर मग बायोलॉजिकल वेपन्स आहे, केमिकल वेपन्स आहे, कोणाची काही होतं, अचानक कोणता हल्ला होतो, काही होत राहतं, पॅन्डेमिक येतं, महामारी मिळते. तर म्हणजे आपण अशा याच्यात जगायचं कसं, कशी सतत मुक्ती मिळवायची, तर त्याच्यावर हा एकच उपाय आहे. तस्मात योगी भवार्जुन, योगयुक्तो भवार्जुन. ठीक आहे. यांनी या श्लोकाचा अर्थ काय सांगितला बघ. हे पार्थ, हे 2 मार्ग जाणणारा कोणताही योगी मोह पावत नाही, म्हणून अर्जुना तू सर्व काळी योगयुक्त हो, असा त्यांनी ट्रान्सलेशन दिलेलं आहे. आपण आपल्या नेहमीच्या बोलीभाषेत बघत असतो, नेहमी आपण भावार्थ बघतो ना, की बाबा दोन्ही मार्ग जाणल्यावर आपल्याला कळतं की काहीच परफेक्ट नाही आहे, आपलं लाईफ तर काहीच परफेक्ट नाही आहे, अचानक हे आहे, अचानक ते आजकालच्या काळामध्ये. तस्मात योगी भवार्जुन हा बेस्ट मार्ग आहे. सतत सत्य मार्गावर राहायचं, चांगले कामं करायचे, 24 तास भगवंताची सेवा करायची, बस झालं. शास्त्रोक्त मार्गाने राहिल्यावर शक्यच नाही आपल्याला नित्यमुक्त राहता येणार नाही, असं शक्यच नाही. ठीक आहे. तेवेळी म्हणितले हे नव्हे, वाया अवचटे काय पावे, देह जाऊनी वस्तू होय मार्गेची किम. ठीक आहे. पहिल्याचा आणि शेवटल्याचा अर्थ बघू आपण. मरणकाळी अर्चिरादी मार्ग वाट्याला येतो, हा येतो का धूम्रमार्ग वाट्याला येतो, की मरणकाळी अर्चिरादी मार्ग येतोय की धूम्रमार्ग वाट्याला येतोय हे आपण सांगू शकत नाही, हे अनिश्चित आहे. असे पाहून अर्जुना खिन्न झालास की काय. त्यावेळी भगवंत म्हणाले, देह जाऊन अर्चिरादी मार्गाने ब्रह्म होईल हे व्यर्थ आहे, कारण प्रारब्धवशात अकस्मात काय प्राप्त होईल कोणालाच ठाऊक, ते कळत नाही. म्हणून हे नको. आता देह असो अथवा नसो, देह राहो अथवा जावो, आम्ही तर केवळ ब्रह्मच आहोत. कारण की जसे दोरीवर भासलेला सर्पपणा दोरीच्या दृष्टीने मिथ्या आहे. मला तरंगपणा आहे किंवा नाही असे पाण्याला केव्हा तरी वाटते काय. ते पाणी वाटेल तेव्हा, जेव्हा जसेच्या तसे पाणीच असते, तसंच आपण सतत ब्रह्मतत्व असतो. आणि असं ब्रह्मतत्वाशी सतत एकरूप राहून 24 तास भगवंताची सेवा करायची. मरणाच्या वेळेला आपण सेवेरत राहिलो मनामध्ये, तर झालं आपण भगवंताशी सतत बुद्ध होऊन राहू शकतो, म्हणजे एकरूप होऊन राहू शकतो. त्यावेळी म्हणितले हे नव्हे, वाया अवचटे काय पावे, देह जाऊन वस्तू आहे मार्गेची की. देह जाऊन आपण त्या मार्गाशी एकरूप होऊन गेलो, भगवंताशी एकरूप होऊन गेलो. भगवंताचा मार्ग काय, योग काय, सर्वत्र भगवंताचा त्याच्याशी एकरूप राहिला. थेंबुडं सागरी बुडाल्यावर योगयुक्त झालो, भक्त झालो, आपण भगवंताशी सेपरेट नाही झालो, तर आपण सतत एकरूपच आहोत ना. अजून काय करायचं, काहीच नाही. तरी आता देह असो अथवा जावा, आम्ही तो केवळ वस्तूची आहोत. का जे दोरी सर्पत्व व्हावं दोराची कडून, की झालं जसं रामकृष्ण परमहंस म्हणायचे की ही खोळ आहे रे, हे म्हणजे त्या जीवावर अशा खोळी येत राहतात आणि जात राहतात, विविध जन्म घेत राहतात. ही दोरी आहे बस. हा देह आहे, भासमान आहे. पण आपल्याला तरीही चांगल्या मार्गाने जायचं, सगळं चांगलं करायचं, 24 तास भगवंताची सेवा करायची, चांगला मार्ग सोडायचा नाही. मज तरंग पण असे का नसे, ऐसे उदकासे काही प्रतिभासे, ते भलं तेव्हा जैसे तैसे उदकाची की मी एक छोटासा थेंब आहे, की एक मी लाट आहे, की मी मोठा समुद्र आहे, त्या पाणी कधीच विचार करत नाही. एकदा एक संन्यासी होते, त्यांना म्हणजे तुम्ही असतात ना, लोक कोणालाही म्हणजे त्यांची जागा दाखवायचा प्रयत्न करतात. अरे संन्यासांना वगैरे सोडत नाही हो, साधू संतांना, म्हणजे आणि त्यातल्या त्यात चांगले साधू संत. त्यांना म्हणाले की पहा, स्वामी विवेकानंदांचं एवढं मोठं कार्य आहे, त्या अशा स्वामी योगानंद असे बरेचसे उदाहरण दिले त्यांनी. तर त्यांच्या बोलण्याचा अर्थ की तुमचं काम काय, कार्य काय. तर त्यांनी म्हटलं की आमचा खारुताईचा वाटा हो, फुल नाही पण फुलाची पाकळी. जो पाण्याचा थेंब असतो
तो पाण्याचा थेंब असतो. तो पण शुद्ध झाला तरी ब्रह्मतत्वाशी एकरूप झाल्यावर काही राहिलंच नाही. तसंच ते घागरीमध्ये समुद्र, समुद्रामध्ये घागर, जी हिंदीमध्ये म्हण आहे की यात पिंडितच ब्रह्मांडी. तुम्ही छोटासा जीव असलो काय आणि परमात्माशी एकरूप असलो काय. देहबुद्ध्या तू दासम जीवबुद्ध्या तदंश आत्मबुद्ध्या तुम्ही हो. किंवा आमचं छोटं काम जरी काय असलं काय, मोठं काम असलं काय, तरी आम्ही चांगलंच काम करतो. कुठलीही घडी आम्ही तोडत नाही. आम्ही उलट चांगल्या मार्गावर सगळ्यांना लावतो. तर ही जी आपल्याला इथली जी वृत्ती आहे ना, एकदम लोकांना जागा दाखवायची, ती कुठे ना कुठे थांबायला पाहिजे. कोणत्या ना कोणत्या काळी तरी. ज्ञानेश्वरांना नाही सोडलं, आम्हाला कोणाला सोडत नाही आहेत सतत, आहे की नाही. तर ते कुठेतरी थांबायला पाहिजेत. अदरवाईज तुम्ही बघा की याच्यावर अजून एकदा वाद झाला होता. एक जण म्हणे की म्हणजे उगाच की सगळ्यांनी पूर्वेकडे तोंड करून बसायचं, पूर्वे दिशेलाच सगळे दारं पाहिजे, पूर्वेकडेच सगळं असं व्हायचं, तसं पाहिजे तसं पाहिजे. एक जण म्हणाला की माझं कोलॅबरेशन म्हणे अमेरिकेवाल्यांशी आहे. माझ्या मुलांनी 20 वर्ष अमेरिकेत CEO म्हणून काम केलेलं आहे आणि त्यांचे सगळे दारं दक्षिणेकडे होते आणि तरी त्यांची इकॉनॉमी आपल्यापेक्षा 10 पटीने मोठी आहे. हे तुमच्या फालतूच्या गोष्टी बाजूला ठेवा, पहिले कामाला लागा. म्हणजे इथपर्यंत वादंग बघितलेले आहेत मी अक्षरशः. म्हणजे आता काय बोलणार सांगा. इमानदारीने एक माहिती आहे, रशियामध्ये बरेच जण देवाला मानत नाही तरी ते सगळ्या गोष्टींचं पालन पोषण करतात. अक्षरशः पालन पोषण. म्हणजे काय झालं की त्यांचे ते सगळे फार्म्स ज्या वेळेला म्हणजे ॲग्रिकल्चर लँड, शेती सरकारच्या हातात असायची, तो कोणी एखादा सूर्यफूल जर तोडलं तर तिथे 1 रुबल टाकायचं. इतके इमानदार. कोणी कचरा खाली फेकणार नाही वगैरे. म्हणजे इथपर्यंत वाद बघितला आहे की कधी कधी नास्तिक लोक परवडले पण आस्तिक लोक नाही परवडले. हो, इथपर्यंत वादंग बघितलेले. ठीक आहे, आपल्याला त्याच्या पुढे जायचं आहे की जे पाण्याचा थेंब असतो तो पण पाणी असतो. जीव आहे तो पण शिवरूप आहे. मोठा जीव काय, मोठा प्राणी काय आणि छोटा प्राणी काय, आपण ब्रह्मतत्वाशी एकरूप आहोतच आहोत. आपण ब्रह्मतत्वच आहोत. तरंगाकारे न जन्मेची ना तरंग लोपे न निमेची, तेवी देही जे देहीची वस्तू झाली. की तरंगाला म्हणजे आता मग अशी लाटेचं वगैरे उदाहरण दिलं. लाट आली काय, एक पाण्याचा आकाशातनं थेंब पडला काय, तरी सगळं पाणीच पाणी आहे. तसंच जीव असला काय नसला काय, सर्व तर परब्रह्मतत्व आहेच आहे. मग मार्ग तै कायासा शोधा, कोठे कुठून के जावे, जरी देश कालादी आघाय आपणच असे. कशाचा मार्ग, काय शोधायचो, कोण कुठून जाणार आहे. 52वी ओवी म्हणजे 252वी ओवी 8व्या अध्यायातली लक्षात ठेवायची. ही स्वामीजींना खूप आवडायची. कोण कुठे चाललाय हो. ठीक आहे, कुठून कुठे जायचं, कुठून इथून कुठे जायचं आपल्याला. आपला जीव इथेच आहे, या देहामध्येच. या जीव आहे, त्या जीवाशीच आपल्याला, तोच जीव या देहामध्ये भगवंताशी एकरूप होत आहे की नाही. आता शरीराची तयाची नाही ठाई, आडनावी उरले नाही, तरी कोणे काळी काही निमित्ते पाहि. की या सगळ्यांचं बघा तुम्ही, पुन्हा एकदा बघा. मज तरंग पण असे का नसे, ऐसे उदकासी काही प्रतिभासे, ते भरत्या जैसे तैसे उदकची की. तरंग असो, पाण्याचा थेंब असो, काही असो, ते पाणीच आहे. आता तरंगकारे न जन्मेची ना तरंग लोपे न निमेची, ती देहीचे वस्तू झाले. की देह जी आहे ती, देह जो आपला तो पण चैतन्यमयी काय आहे, तो भगवंताशी एकरूप झाला आहे. मन बुद्धी आत्मा सगळं काही भगवंताशी एकरूप झालेलं आहे. मग ते तत्व, आपला देह सुद्धा ते तत्वाशी एकरूप झालं आहे. मग राहिलं काय. आता शरीराचे तयाची ठाई आडनावी उरले नाही, तरी कोणे काळी काही निमे ते पाहेगा. आता शरीरही उरलं नाही, त्या शरीराचं एकदम म्हणजे लेश मात्र त्याच्यात अहंकार उरला नाही. शरीर आपण हे पण तो विसरलेला आहे. देश काल पण त्याच्यातनं निघून गेलाय, तर उरलं काय मग. तरी म्हणूनच मग पुन्हा मागे जाऊन बघू, तरी आता देह
अथवा असो जाओ आम्ही तो केवळ वस्तूची आहो, काजी दोरी सरपत राहो दोराची कडून. की देह असला काय आणि गेला काय, आम्ही या देहाला परब्रह्म तत्वाशी एकरूप असं समजलेला कळलेला आम्ही त्याच्या पुढे चाललेला आहे. ठीक आहे. मग मार्ग ते कायसा शोधा, कोणे कोठून के जावे तरी देशकाला द्यावे आपणच असायचे. कोणता मार्ग शोधायचा आणि कुठे जायचं, या देहासकट मन बुद्धी या आत्मापासून सगळी व्यक्ती, सगळे शक्ती, सगळ्याच्या सगळ्या वस्तू भगवंताशी एकरूप आहेत. सर्वम खलविदम ब्रह्म. तर मग उरलं काय. आणि हा गा घटू जे वेळी फुटे, तेवेळी तेथींचे आकाश लागे नीटे वाटे, वाटा लागे तरी गगना भेटे एरवी चुके. की घट असतं, ते घट फुटलं तरी आकाश त्याच्या आतमध्ये, घट नाही फुटलं तरी त्याच्या आतमध्ये आकाशच आहे. तो घट असला काय नसला काय आपण भगवंताशी एकरूप आहे. देह असला काय नसला काय आपण भगवंताशी एकरूपच आहोत. मग त्यांचा जन्म मरणाचा वेळा चुकणार नाही का? चुकेलच ना. म्हणजे ते मुक्त सतत राहते. पाहे पाम ऐसे हन आहे किम तो आकारूची म्हणो जाय, येर गगन ते गगनीची आहे घटत्वाही आधी. की गगन गगनासारखाच, घट असला काय आणि घट नसला काय. ब्रह्मतत्व तसंच आहे. आपण असलो काय नसलं काय, हे जे मी नेहमी म्हणतो ते ह्याच्यात आलेलं आहे. आपण असलो काय नसलं काय, हे जग व्यवस्थित चालत राहिलो. ठीक आहे. ऐसिया बोधाचे सुरवाडे, मार्गाचे साकडे त्या सोहम सिद्धांना पडे योगी असे. याचा तुम्ही अर्थ बघा, खूप सुंदर आहे. 55 पुढे गेलं. मी वाचलेलं नाही बरं का, पण म्हणजे हे स्वामीजींनी आम्हाला सांगितलेलं आठवतं की अशा या बोधाच्या अनुकूलतेने मार्गाचे संकट मी ब्रह्म आहे असे ज्ञान झालेल्या त्या योग्यांना पडत नाही. की जे स्वतःच ब्रह्मतत्व आहे त्यांना माहिती झालेलं आहे, त्यांना अहम ब्रह्माशी अजून जाण्याची काय गरज आहे. काय जबरदस्त बघा तुम्ही. की जे स्वतः सोहम सिद्ध आहे, 6 अहम, पृथ्वी आप तेज वायू आकाश, 6 म्हणजे परमात्मा. तो 6 परमात्मा आपण आहोत. तर पंचमभूत असले काय नसले काय आपण भगवंताशी एकरूप आहोतच आहोत. आपण योगी आहोतच आहोत. या कारणे पंडुसुता तुवा होवा योगयुक्ता, येतुलेने सर्वकाली साम्यता आपणापा होईल. म्हणूनच हे पंडुसुता तू सतत योगयुक्त हो आणि सर्व काही साम्यता ठेव. साम्यता म्हणजे भगवंत सर्वत्र दिसतोय असं, अशी साम्यता ठेव. मग सगळं काय बाकीच्या गोष्टी आपोआप होऊन जातील. मग भलते तर भलतेवा, देहबंधू असो अथवा जावा, परी अबंध नित्य ब्रह्मभावा बिघड नाही. म्हणजे जे काय भलतच्या भलतं काही पण व्हायचं असेल ते होऊ दे. देह असलो, देह आपला बंधू आहे, तो राहिला. बंधूचा अर्थ कळला का? बंधू म्हणजे आपला भाऊ नाही. या जीवाचा बंधू, देहाच्या जीव या देहामध्ये बांधल्या गेलेला आहे, त्याला देहबंधू म्हणतात. बघा तुम्ही, बंधूचा अर्थ पण काय आहे की भगवंताशी एकरूप झालेली चैतन्यमयी काया. आता तुम्ही बंधू, भगिनी, आई, बाबा, ग्रँडफादर, ग्रँडमदर, आजी, आजोबा, तुम्ही जे काय म्हणायचं ते म्हणा, या सगळ्यांचा अर्थ परमात्मा तत्व भगवंतच होतो. सखा, मित्र भगवंतच आहे. तुम्ही बघा, कित्येकदा आपण बघितलं की प्रत्येक शब्दाच्या अर्थातून ब्रह्मतत्व आणि ब्रह्माशी एकरूप होणं आणि सर्वत्र ब्रह्म असणे हाच होणार आहे आणि असंच राहणार आहे. हे म्हणजे जबरदस्त आहे. हो, ज्ञानेश्वर महाराज जबरदस्त आहे. या कारणे पंडुसुता तुवा हुवा योगयुक्ता, येतुलेने सर्वकाली साम्यता आपणापा होईल. मग भलते तर भलतेवा, देहबंधू असो अथवा जा, परी अबंध नित्य ब्रह्मभाव बिघडत नाही. ठीक आहे. तो नित्य आपला ब्रह्मभाव असतो, तो काही बिघडत नाही. जन्माला आपण आलेलं असो, जन्म जगत असो, की आपला जन्म जाऊन आपल्याला मृत्यू येत असो, प्रत्येक क्षणी आपला ब्रह्मभाव आहेच आहे. तो कल्पादी जन्मा नागवे, कल्पांती मरणे नापलवे, माझी स्वर्ग संसाराचे लाघवे झकवे ना. की कल्पांतापर्यंत, कित्येक कल्पच्या कल्प तो जन्माला येत नाही, जन्मत नाही आणि स्वर्ग नरक जे संसार वगैरे असतं या सगळ्या गोष्टी त्याला झकवे ना, म्हणजे याला भुलवू शकत नाही. तर परब्रह्म तत्वाशी सतत एकरूपच राहतो. जबरदस्त. येणे बोधे जो योगी होय,
या बोधाने जो योगी झालेला आणि या बोधामध्ये जो राहतो तो योगी आहे. बघा, दोन्ही गोष्टी एक रूपच असतात, लक्षात ठेवा. तर यासी या बोधाचे नीटपणा आहे का जे भोगा ते पेलुनी पाहे निज रूपाय, की त्या बोधामध्ये त्या योगरूप तो भोगत असतो, भगवंताशी एकरूप होऊन भगवंताशी एकरूपत्व भोगत असतो. तो ज्या निजरूपाला गेला आणि त्या निजरूपाशी एकरूप झालेला आहे, तो त्याच्यापासून वेगळा होऊच शकत नाही कधीच. पैगा इंद्रादिका देवा जया सर्वस्वे गाजती राणीवा ते सांडणे मानुनी पांडवा डावली जो, की जो वेळ आली तर इंद्राचं राज्य पण सोडून देतो आणि किती त्याला काय श्रीमंत केलं, काय मोठ्या पदावर बसवलं, काय देव केलं, काय साधू केलं, काय संत केलं, काय की त्याला धुतकारून टाकलं, काय कोणती काय पण तुम्ही दशा दिली, काही केलं तरी तो आपली तयावरून या काया कुरवंडून त्या परब्रह्मतत्वाशी आपली काया कुरवंडून टाकून देतो आणि आपला भगवंताशी एकरूप राहतो. काही करा तुम्ही, तो लक्ष सुद्धा देत नाही, आपल्या भावामध्ये एकरूप असतो, भगवंताशी एकरूप असतो. आणि मग अशा व्यक्तीला योगी म्हणतात. आणि असा योगयुक्त तू अर्जुन हो, मग तुला दक्षिणायनात मृत्यू आला काय आणि उत्तरायणात मृत्यू आला काय, शुक्ल पक्षात आला काय आणि कृष्ण पक्षात आला काय, चांगल्या मनाच्या स्थितीत आला काय आणि वाईट मनाच्या स्थितीत आला काय, चांगला देह असला काय आणि वाईट देह असला काय, काहीही हो, तू सतत माझ्याशी एकरूप राहशील. आणि हीच गॅरंटी भगवंतांनी अर्जुनाला दिलेली आहे. ठीक आहे. तर तसं आपण 24 तास अगदी आपलं मरण येतपर्यंत भगवंताशी एकरूप राहायचा प्रयत्न करायचा. 24 तास भगवंताची पूजा करायची, सेवा करायची, देह मन बुद्धी आत्म्याने. आणि असं योगरूप होऊन अर्जुनासारखं आपण राहूया, असा राहायचा प्रयत्न करूया. आणि हाच संदेश श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वर महाराज, समर्थ रामदास, तुमचे सद्गुरू, माझे सद्गुरू, हे संत ते संत, हे प्रॉफिट ते प्रॉफिट, ते सगळे सुप्रीम जीव जे आहेत, सुप्रीम बिंग्स जे आहेत, ते सगळं एकच सांगतायत. तर तसं आपण राहायचा, जगायचा प्रयत्न करूया. परमार्थ मार्गावर 24 तास राहायचा प्रयत्न करूया, योगयुक्त राहायचा प्रयत्न करूया. धन्यवाद.